चला कृष्णा पाटीलला आपण देऊया आदरणीय सुभाषजी कारंडे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचसाठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे. त्यानंतर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स धृती राजेंद्र रणवरे यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. कृष्णा पाटीलने बनवल्या धावा 16. अभिनंदन कृष्णा, वेल प्लेड आणि सामना जिंकून दिलेला आहे प्रियंका 11 या टीमला. मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहे, ब्युटिफुल टी शर्ट. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स धृती राजेंद्र रणवरे यांच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे. सामनावीर तानाजी लांबोरे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही ब्युटिफुल ट्रॉफी आहे. त्यानंतर सागरला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्याचा सागर आहे जो मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. सागर कोटकर, अभिनंदन. चला पुन्हा एकदा सुभाषजी कारंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सागर कोटकर आहेत, ज्याने अप्रतिम खेळी केलेली आहे, खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. तो दुखापतग्रस्त आहे तरी देखील आपल्या टीमसाठी त्याने 100% देऊन सामना जिंकून दिलेला आहे. अभिनंदन सागर, पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. वळूया आपण सामन्याकडे. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील प्राची 11 आणि शिवशंभू ग्रुप मान पातवडे या दोन टीममध्ये सुरू होतो आहे. आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आहे व्हॉइस ऑफ पनवेल आमचे अत्यंत जवळचे मित्र सिद्धेश गायकवाड यांचा आवाज. हॅलो, धन्यवाद रोशन सर. मित्रांनो, मागील आपण मॅच पाहिले त्याने इथे आवाज आपण ऐकलो तर अर्थात रोशनजी संते सर आणि त्यांच्या समेत शैलेश जाधव सरांचा आवाज आपण इथे ऐकत होता. एक चांगलं समालोचन नक्कीच पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि आता जाऊ मैदानाच्या आतमध्ये ते सामना रंगलाय. आपण पाहिजे एका बाजूला संघ आहे तो अर्थात प्राची 11 त्यांच्या अगेन्स्ट शिवशंभू ग्रुप पातोड्यावर पाहायला मिळालं. त्यामध्ये फर फुटचा बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, जबरदस्त प्रहार, 3 बॉल 3 चौकार लगवण्याचा विक्रम याही मॅचमध्ये करण्यामध्ये पाहायला मिळाला. जिथे फलंदाजीसाठी आलेले फलंदाज नाव आहे राकेश यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात आणि भगवान कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या दोन्ही टीमकडे विश्वासाने पाहिले गेले आहे. राकेश कांबळे आणि भगवान कांबळे A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांना रोखण्यासाठी दिनेश निघालेत. नक्कीच सर, पुढचा बॉल. सर आपण पाहिलं की तर राकेश कांबळे यांचा आपण खेळ पाहत असाल तर या असोसिएशनमध्ये मिस्टर 360 म्हणून नक्कीच त्यांची ओळख आहे. आणि आज मात्र 360 आणि संघातून पाहिलं की तर खऱ्या अर्थाने ही मात्र त्यांना भूमिका भेटली आहे. ती खऱ्या साध्य आपण पाहिलं कशी साध्य त्यांना केली जाईल. गोलंदाजही कमी नाहीये, दिनेशने देखील बाउन्सर टाकलाय, तोही कमी नाहीये. पुन्हा निघालाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स प्रोडक्शन दिलं गेलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, येतील कॅरी करतील. अडवण्याचा प्रयत्न राहिलाय. पहा इथे रोखण्याचा प्रयत्न होतोय. ती पहिल्या 3 बॉलवरती जरी अटॅक केला असला ना तरी देखील त्याने कमबॅक केलाय. दिनेश मैदानाच्या आतमध्ये, तो देखील कच्चा गुरु का चेला नाहीये. तोही आपलं नाव इथे सिद्ध करण्यासाठी आलाय. पहा तुम्ही बाहुबली असाल, मीही कमी नाहीये. हे टिक फॉर टॅक आहे. मात्र भगवान कांबळे पुन्हा एकदा. नक्कीच सर, पुढचा बॉल आपण पाहिजे ज्याप्रमाणे राकेश कांबळेचे आपण बनवलं त्याप्रमाणे आपण तुम्ही दिनेचं नक्कीच कौतुक केलंच. आणि त्याला साजेचे खेळ आहेत आपण पाहायला गेलं तर एका बाजूला भगवान कांबळे यांनी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या आपल्या असोसिएशनमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आपण वेळोवेळी पाहिला आहे. आणि आज मात्र ती नवी भूमिका आहे. जसं पाहिलं तर राकेशने सुरुवात केली आहे तशी भगवान करतील का तसं मला तरी वाटतं. मात्र आपण जर एक समालोचक आणि एक प्रेक्षक म्हणून सामना पाहत असाल तर तुम्हाला भगवानच्या आणि राकेशच्या खेळीने काय वाटतं? नक्की चर्चा होईल. मी म्हणेन ना
ज्या पद्धतीने भगवान कांबळेने दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढली होती, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, किंबहुना अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलंय ना, स्विच हिटचा प्रहार करण्याचा सातत्याने फलंदाज प्रयत्न करत असतात, मात्र ती दुधारी तलवार आहे, लागला तर आबाद नाही तर बर्बाद करून जाते. या सगळ्या चर्चेची बाब राहिली आहे. मात्र अटॅक केला जातोय. पहा, गोलंदाजी करणारी टीमही हलक्यात घेऊन चालणार नाहीये, कारण की आता एक गाव 11चं क्रिकेट खेळत नाही आहोत, तर आपण खेळत आहोत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 4 आणि 4थ्या पर्वामधील हे अतिशय महत्वाचं गर्व आहे आम्हाला या 4थ्या पर्वाचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 जे पॉवर प्लेचं असेल, नाव आहे संदीप चाळके. या असोसिएशनचे खऱ्या अर्थाने पहा, असोसिएशनचे अध्यक्ष या वज्रमुठामध्ये, या खेळाडूच्या मागे संपूर्ण असोसिएशन का चालतंय. उत्कृष्ट खेळाडू तर तो आहेच, मात्र त्याचबरोबर संघाची आणि संपूर्ण असोसिएशनची बांधणी संदीप चाळके. मित्रांनो, या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. या खेळाडूचा खेळ कसाही असू द्या, मात्र त्याने एका वज्रमुठामध्ये या सर्व असोसिएशनला बांधून ठेवलंय आणि मैदानाच्या आतमध्ये आले. षटक क्रमांक 2 हात येण्यासाठी पहिला बॉल ओव्हर द विकेटने. नक्कीच सर, तसं संभळ पाहिलं संघाला सावरले वजीरगुण नक्कीच पाहायला मिळेल ती आपल्याला वेळोवेळी. मात्र इथे राकेश मात्र मैदानाच्या त्या पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघात मारताना पाहायला मिळतात. कारण पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र संदीप चाळके यांचं जंगी स्वागत पाहायला मिळालंय. 4 धावा धावपळकरती लागल्यात. खोलवरचा बॉल होता, समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये पॅरलल खेळला होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांना बॅकअप देत असताना चुकामुक झाली आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, काबिलियत बडाई आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कौशल्य वाढवा, किंबहुना तुमचं पोटेन्शियल वाढवा, आणि दरम्यान मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, मी म्हणेन ना, नशिबाचा चौकार मिळालाय आणि 4 धावेने संधी मिळाली आहे फलंदाजाला. याला रोखायचं ना, एखादा स्लोवर वन, एखादा यॉर्कर. म्हणूनच म्हटलं आता ना, दुखतोय कान आणि फुकतोय कान, हे चुकीचं आहे. इथे तुम्हाला चांगलंच क्रिकेट खेळावं लागेल. आणि ते खेळत असताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये नक्कीच पाहायला मिळाला. जसं आपण पाहायला गेलं तर नक्कीच ह्याला कुठेतरी ह्या फलंदाजाला मात्र इथे रोखायचं असेल ना, तर मात्र काहीतरी वेगळं मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. आणि तो प्रयत्न मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाज संदीप यांचा मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वेळोवेळी आणि आता सुद्धा पाहायला मिळालाय. वेगावरती स्वार झालेत. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. पुन्हा एकदा पुढचा बॉल, खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती प्रहार आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलं इथे? कॅच घेण्याचा प्रयत्न, इथे स्टंट केला गेला होता, तो असफल ठरलाय. मैदानाच्या आतमध्ये साधी सोपी कॅच घेण्यामध्ये जात असताना अवघड करणं आणि मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जाताना जीत हासिल करणी, हे तो काबिलियत बढ़ाई है, किस्मत हर किसी पे मेहरबान नहीं होती. इथे चूक झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. नक्कीच चुकी मैदानाच्या आतमध्ये का घडली आहे, कारण एक महत्त्वपूर्ण खेळाडू आणि महत्त्वपूर्ण खेळाडूची ही महत्त्वपूर्ण कॅच खऱ्या अर्थाने इथे मात्र ड्रॉप केली आहे. कारण तुम्ही जसं म्हणाला की साधा सोपा झेल होता, मात्र कुठेतरी स्टंट करण्याच्या नादामध्ये येथे मात्र झेल नक्की निसटलाय. जीवनदान मिळालंय त्या राकेश यांना. मग थोडा आता मात्र स्ट्राईक मध्ये चेंज झालाय. भगवान आपल्याला स्ट्राईक म्हणून पाहायला मिळतात. पुढचा बॉल येथे मात्र भन्नाट पाहायला मिळाला. पंचाने आपण पाहायला गेलं तर येथे मात्र हात समांतर केलेत आणि इशारा आमच्यावर दर्शवला की या मात्र अवांतर स्वरूपाची धाव असेल. येस, यावेळी पहा चुकीच्या दिशेने त्यांनी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. ही गोलंदाजी तुम्हाला चांगल्या लाईन आणि लेंथवरतीच करावी लागेल. प्रशांत माफ करा, जिथे आपण पाहिलं ना, तर या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपण संदीप चाळके यांना पाहिलंय. ओ द विकेटने ते निघालेत. पुढचा बॉल इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल जरूर झालेत आणि या चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला. एक सिंगलचे धाव, माफ करा, सिंगलचा दुहेरीमध्ये प्रयत्न केला गेला, कन्वर्ट केला गेलाय आणि या 2 धावा मात्र धाव फलक इथून लागल्यात. या संघाच्या 2 धावेने आपण जर टोटल पाहिली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थात 21 आकड्यावरती. सर काय म्हणाल, एक चांगली सुरुवात नक्कीच पाहायला मिळाली आहे. ती अर्थात प्रथम बॅटिंग करत असताना प्राची 11 संघाची जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. 21 आकडा आहे, खूप शुभ आकडा आहे. 21 आकड्याचा आपण गुरुदक्षिणा देतो. 21 आकडा म्हटलं तर आपण 21 मोदक देतो. मात्र संदीप निघाले आहेत, समोर आहेत भगवान. स्विच हिट. ओ यावेळी पहा दुधारी तलवार, इथे आबाद नाही तर बर्बाद केलंय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. मैदानाच्या आतमध्ये 4 मुंड्या चित भगवान कांबळे निराशा देत असताना संघनायकाला, आणि मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. खरंय सर, आपण असं म्हणत मागा सुद्धा म्हणाल की हे दुधारी तलवार आहे आणि आता सध्याचं क्रिकेटवर पाहिलं गेलं तर कुठेतरी संस्कारांच्या फटक्यावरती कमीचा भार आणि आविष्काराच्या फटक्यावरती अधिकचा भार नक्कीच आपण वेळोवेळी पाहतो आणि ते नक्कीच कुठेतरी घातक सुद्धा पाहायला मिळालंय. त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण जिथे हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, त्याला मात्र जर सरळ बॅटने खेळला असता तर कुठेतरी अधिक धावा आल्या असत्या. मात्र क्रिकेट आहे, इथे जर तरला पण खूप सारा अंतर आहे सर.
क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे, इफ्स अँड बट्सला नो व्हॅल्यू. आणि मात्र इथे पहा, तुम्ही हे केलं असतं तर ते घडलं असतं, तुम्ही ते केलं असतं तर ते घडलं असतं, याला किंबहुना किंचितही थारा नाही आहे. तुमचा विकेट संपलाय, तुमचा खेळ संपलाय, तुम्हाला इथून पवेलियन इडलाच जावं लागेल. नवीन फलंदाज आता दाखल झालाय, तुमचा खेळ संपलाय, नवीन खेळाडूचा खेळ सुरू झालाय. नाव आहे प्रमोद. प्रमोद करतील का आता स्वतःला? प्रमोद आलेत मैदानाच्या आतमध्ये, इन ऍक्शन मध्ये येतील. क्रमांक 3 वरती आलेत संदीप चाळके, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. नक्कीच पुढचा बॉल नवीन बाडा मैदानात दाखल झालेत. प्रमोद कांबळेला आपण पाहतोय, पहिला बॉल कुठेतरी आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं की इथे मध्ये सिंगल धाव आली आहे. एका धावेने आपल्याला धावफलक मात्र पुढे सरसावलंय. कुठेतरी आपल्याला फलंदाज बाद झालेत, मात्र धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. येस, कुलोर पद्धतीचा बॉल होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली आणि डीपमध्ये आपण पाहिलं शॉटमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी अतिशय सुंदररित्या हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आता धावसंख्येकडे नजरा वळवल्यात ना, तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा या धावफलकावरती लगावल्यात. 11च्या सरासरीने ही धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न आहे. आणि आता षटक क्रमांक 3 कडे नजरा वळवल्या गेल्यात. बोथ साईडने आपण बॅटिंग बॉलिंगचा नजारा पाहतोय. किंग सर्कलचं हे मैदान आहे, खेळाडूंचा उत्साह आहे, आनंद आहे, हर्ष आहे, उल्हास आहे आणि या स्पर्धेचा थाट आहे. जिथे आपण पाहतोय ना, शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगची ही लयलाट आहे आणि इथे प्रत्येक खेळाडू स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आलाय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी गोलंदाज दाखल झाले आहेत. नवीन गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झाले. तर सांगितलं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुबोध त्यांना आपण पाहतोय. आपण पाहिलं गेलं तर सर पहिल्या 2 षटकामध्ये नक्की चांगलं कारणं मैदानाच्या आतमध्ये पाहायला, कुठेतरी सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं, या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर कुठेतरी चढ आणि उतर नक्कीच पाहायला मिळत. कारण धावा जरूर आल्यात, मात्र महत्वाचा खेळाडू सुद्धा भगवान कांबळे मैदानाच्या बाहेर येऊ गेलाय. येस, सुबोध कांबळे आलेत. पहा, आपण लहान मुलं असेल ना, त्याला काना कला काना का उकार आणि पुकार देण्याचा प्रयत्न असतो. त्या पद्धतीने तुम्हाला या डावसंख्येला खऱ्या अर्थाने तशा पद्धतीने उकार आणि हुंकार द्यावी लागेल. उकार आणि हुंकार देतील का? मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय, नाव आहे राकेश. माफ करा, प्रमोद आहे. प्रमोद आपण पाहतो स्ट्राईक पाहायला मिळतं. पहिला बॉल इथून मात्र फेस करते गोलंदाज सुबोध यांचा. पहिला बॉल आपण पाहिलं नक्की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच पंचांकडे सर पाहिलं जातंय की कोणत्या प्रकारचा निर्णय इथे आपल्याला इतर पाहायला मिळेल का, मात्र नाहीये. पंच मात्र तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुरुतासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. शरीरापासून लांब ठेवला होता, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता, थोडासा रूम दिला होता. डोंबिवलीमध्ये पलाव्यामध्ये थोड्याशा महाग आहेत रूम, मात्र इथे स्वस्तामध्ये देण्याचा प्रयत्न होता, हात खोलण्याचा प्रयत्न होता, बीट केलं, डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल, पुन्हा गोलंदाज निघाले. हो, यावेळी मात्र ऑन साईडला खेळ आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, लॉंगॉनवरून येतील, कॅरी करतील. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि या एका धावेने धावसंख्या 23. 23 आकडा आपण जर पाहिलं तर 23 आकड्याकडे नजरा वळवल्या तर 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण पाहत असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आता काय घडतंय, 23 हा आकडा समोर आलाय, मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला सुबोध कांबळे गोलंदाजीची लयलीला दाखवता. या बॅटरच्या अगेन्स्ट राकेश द डेंजरस मॅन इन ऍक्शन मध्ये. ओहो, यावेळी पहा, त्याने सांगितलं रे कोळशाच्या आतला हिरा मी या कडक गोलंदाजीला देईन. मऊ 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 चिरामी चिरले, स्विच हिट, बॉल सरळ सीमा रेषे पार, षटकार, सिक्सर. इथे मात्र पाहिलं गेलं तर जसा चेंडू आला तसा मात्र रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि कांबळ्यांची पॉवर दाखवणारा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय 6 धावेंसाठी. चला बॉल द्यायचा, प्लीज बॉल द्या. बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. सर मी असं म्हणालो, जसा सामना सुरू झाला मी म्हणालो मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये त्यांना मात्र ही उपाधी मिळाली आहे आणि खऱ्या अर्थानं ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सिद्ध करण्याचं काम मैदानाच्या आत दुर्दासकी पाहायला मिळालेत. या 6 धावेने आपण संघाची धावसंख्या टोटल पाहिजे ते 29 धावा धावफलकात आलेल्या आहेत. 1 गडी बाद 29 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना प्राची 11 या संघाची धावसंख्या मात्र आपण धावफलका इथून पाहतोय सर 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो, यावेळी मात्र ओव्हर दी कव्हर, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या हाताला चकवून बॉल मात्र सरळ सीमा रेषे पार, चौकार आला या स्पर्धेतला. आणखी एक क्रॅकिंग चौकार, 4 रन्स. नक्कीच इथे मात्र राकेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये सर उभा राहिला ना तर कुठेतरी प्राची 11 संघाच्या आशा अपेक्षा
पल्लवीत राहण्याचं काम नक्कीच करण्याला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती प्रतिभा आहे, त्याच्याकडे तो टेम्परामेंट आपण वेळोवेळी मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. आणि खऱ्या अर्थात संघ मालकाने दाखवलेला विश्वास आज मात्र सार्थ ठरवायचा आहे. मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स या खेळाडूला मिस्टर 360 पहिल्यांदा उपाधी दिल्या गेली. त्यानंतर मात्र भारतीय संघातील संघनायक सूर्यकुमार यादव यांनाही 360 म्हणून उल्लेखलं जातं. मात्र या स्पर्धेमध्ये या खेळाडूला सातत्याने या असोसिएशनमध्ये का 360 म्हटलं जातं याचं उत्तर दिलंय. मात्र सुबोधही कमी नाही आहे. ओ यावेळी जागा बनवली आहे. त्याने सांगितलं अरे तालीमे दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की. हवाई सफर, टाटा बाय बाय, षटकार, सिक्सर. यस चौकार आहे. यस 4 धावा ऍड केल्या जातील. नक्कीच जरा सुंदर फटका जागा बनवली आणि या तदनंतर बदला जाणला हेरला आणि फेकून दिलाय. राकेश कांबळे आपण त्याच्या बॅटमधून मात्र धावांचा ओघ आता नक्कीच वाढताना पाहायला मिळतोय. सर जसा उन्हाचा पारा वाढतो ना त्याच प्रकारे कुठेतरी या धावांचा ओघ, धावांचा पारा इथे मात्र कुठेतरी वाढताना पाहायला मिळतो. आणि का वाढतोय तर त्याच्या मागे राकेश कांबळे यांचं नाव आहे. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुढचा बॉल फुलटा स्वरूपाचा होता. इथे मात्र कव्हरला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक इथे पाठलाग जरूर करतायत. मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, जमिनीला गुदगुल्या करत 4 धाव्यांसाठी चौकार. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पुस्तकी फटका, मैदानाच्या आतमध्ये कॉपी बुक स्टाईल फुटवर्क पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही या UTC लाईव्हच्या माध्यमातून या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने हा बॉल आला त्याला मात्र फक्त हलक्या हाताने स्टेप आउट झाले होते. या अगोदर हेही दाखवलं, हुक केला. तदनंतर त्याच्या पुढचा बॉल ज्या पद्धतीने त्यांनी ड्राईव्ह केलाय ही एक कौशल्य पाहायला मिळालंय. आपण पाहिलं ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली यांचा कव्हर ड्राईव्ह, बाबर आझम यांचाही कव्हर ड्राईव्ह तितकाच सुंदर आहे. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा देखील कव्हर ड्राईव्ह जितका जबरदस्त होता ना. म्हणूनच म्हटलं होतं ना नवी मुंबई आणि मुंबईपासून आपण जर पुढे गेलो तर मुंबई लागते आणि मुंबईमधलं ते मरीन ड्राईव्ह पाहायला मिळतो ना तशा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. यस क्वीन ऑफ द मुंबई मरीन ड्राईव्ह म्हणून आपण पाहतो. आणि तशाच पद्धतीने हा फटका या मैदानाच्या आतमधली जान होती. नक्कीच त्याच धाटीचा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आणि या धावीने मात्र संघाचा टोटल मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 1 गडी बाद. 41 धावा फळकाचे पाहायला मिळतात. सर पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ अद्याप पाहायला मिळाला. 41 धावा फळकावरती लागल्यात. इथून अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. काय वाटतं इथून धावांचा ओघ वाढला जाईल का किंवा धावा संख्येमध्ये इथून मात्र अंकुश लावला जाईल? तुम्ही सुरुवात किती चांगली केली याला महत्त्व नाहीये, तुम्ही अंत किती चांगला करता याला फार महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये सुरुवातीपेक्षा अंताला जास्त तुमचा निर्णय फार महत्त्वाचा. अंतिमचे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जर फक्त 12 आले ना तर टार्गेट फक्त 53चं होईल. या सगळ्या गोष्टींची वेध घेतली गेली आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंडवरती असणारे फलंदाज नाव आहे प्रमोद. मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दिनेशला पाहायला मिळालंय. दिनेशही कमी नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये दिनेश आलेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरून ते निघालेत. दिनेशाच्या पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला, त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल सरळ सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. सर आपण पाहिलं गेलं तर सर आपल्या मराठीमध्ये एक जरूर म्हण आहे, वाढ नाही पण गुण जरूर लागतो. आणि तो खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये लागलाय का? ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एका बाजूला राकेश कांबळे यांच्या मधून मैदानाच्या आत म्हणजे आतषबाजी पाहायला मिळाली ना, तसाच मात्र पहिल्या चेंडूत इथे कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि इथे नंतर मात्र पाहायला गेलं तर काऊकोण दिशेला एक नशिबाचा चौकार इथे मात्र जरूर पाहायला मिळालाय. नक्कीच सिद्धेश्वर असं म्हटलं तर ना, घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात. मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडून चुका होतात, या चुकांना माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती तर नाव आहे प्रमोद. एक चौकार त्यांनी लगावलाय. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले दिनेश खेतल मुंबई पोलीस कार्यरत आहेत. मात्र ओव्हर द विकेटने ते आलेत. हो यावेळी मात्र राईज झालेला बॉल मैदानाच्या आतमध्ये गुड लेंथ वरून ज्या पद्धतीने हा बॉल उचललाय ना, सिद्धेश्वर असं म्हटलं तर ना की मैदानाच्या आतमध्ये जास्त डान्स केला तर तुम्हाला डान्सरही म्हणतील. आणि मैदानाच्या आतमध्ये हा जो बॉल होता ना त्याला बाउन्सर, आणि जास्त सिगरेट ओढली तर कॅन्सल होईल, थोडंसं दूर राहा. नक्कीच सर. इथे मात्र हा सुद्धा एक सामाजिक संदेश आपल्या मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. मग मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि प्रमोद कांबळेच्या खेळीचा मित्र इथं अंत होतोय. खेळाडू क्रमांक 2 बाद. धक्का लागलाय प्राची 11 या संघाला.
जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, प्री माइंडेड फटका, थोडेसे शफल झाले होते ऑफस्टंपवरती आणि तिथून मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जास्तीची लांबी देऊ शकली नाही, उंची थोडीशी कमी पडली आणि इथे 30 यार्ड सर्कलमध्ये मिड विकेटमध्ये असलेले क्षेत्ररक्षक यांनी सुंदररित्या कॅच घेतला. आणि चला या एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण येऊन बसा प्लीज, या सगळ्या बाबींची नोंद घ्या. आणि चर्चा केली ना, तुम्हाला प्री प्लॅन करून खेळता येत नाही, मेरिटवरती खेळावं लागतं. जशा पद्धतीचा बॉल येईल तशा पद्धतीने तुम्हाला अटॅक करावा लागतोय. आणि सिद्धेश सर तेच करताना मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी चूक झाली आणि त्याचा भुर्दंड मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाले दिनेश. पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले तर रोहित यांना आपण पाहतोय, ज्यांनी पहिला बॉल इथे मात्र जरूर फेस केला. आणि जर पहिला बॉल पाहिला तर पहिल्या बॉल होते कुठेतरी आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, मात्र पहिला बॉल इथे मात्र जरूर डॉट आलाय. नक्कीच आपण जर पाहिलं ना, तर आपण जर पाहिलं तर डोंबिवली एंड कडून जर पाहिलं तर थोडंसं हवेची गती जास्त आहे, गोलंदाजाला अधिकचा वेग मिळतोय. हो येत तेच पाहायला मिळालं. यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या वरून जाणारा बॉल आहे, बीट केलंय, डॉट बॉल आलाय. रोहित हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने 2 बॉल डॉट काढलेत, प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. नक्की सर. आणि जसं तुम्ही मगाशी आपण तर पाहिलं षटक चालू जातं म्हणालात की या सुरुवात जरूर छान झाली, मात्र शेवट इतका गोड होईल का, आणि तसंच मात्र कुठेतरी होताना पाहायला मिळतं. कारण धावा मात्र पहिल्या 3 षटकामध्ये जरूर आल्यात आणि इथे मात्र कुठेतरी या धावांवरती ब्रेक लावण्याचं काम इथे मात्र केलं गेलंय. कमी धावा मात्र या षटकामध्ये जरूर आल्यात. यस पहा, इथे बॉलची टॉपेज घेतली होती बिहाइंड द विकेट, यष्टी रक्षकाला कॅच करण्याची संधी होती, बॅकअप मिळाला नाहीये पॉईंटमध्ये. आणि शॉटमध्ये असलेले क्षेत्ररक्षक त्यांनी मात्र तिथे क्षेत्ररक्षण करत असताना थोडेसे फंबलिंग पाहायला मिळालं. त्याच्या पश्चात 2 धावा अंकित केल्यात. म्हणजे आता शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये राकेश जे आघाडीला आलेत ना, मिस्टर 360 अंतिमचे 6 बॉल फेस करतील या मैदानाच्या आतमध्ये. यस डेथ ओव्हरमध्ये येतील, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज त्यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील. मात्र धावफलकावरती धावसंख्या 4वर 7, 47 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती डेथ ओव्हरमध्ये आलेत, नाव आहे सय्यद, हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील. यस सय्या ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल आणि इथं पहिल्या बॉलवरती सर काय घडलंय, काय बिघडलंय, तर एका आपण पाहायला गेलं तर संघाचा महत्वपूर्ण खेळाडू महत्वाच्या क्षणी त्याला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलंय. अर्थात राकेश कांबळेच्या खेळीचा अंत झालाय. जबरदस्त गोलंदाजाच्या ऍक्शन कडे नजरा वळवल्या गेल्यात. पहा, ही गोलंदाजाची ऍक्शन आहे ना, तीही जवळजवळ जसप्रीत बुमराह आणि तशा पद्धतीची ऍक्शन पाहायला मिळाली आहे. आणि आता म्हणलं जातील ना की माना की उम्र थोडी छोटी है मगर कैता करता वही हूँ जो मुझे पसंद है, मेरा हुनर ही बोलेगा, आणि हुनर बोललंय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अँकरिंग रोल प्रयत्न केलाय. पहा ऍक्शन मध्ये निघाल्यात, पुन्हा एकदा त्यांच्याकडे नजरा वेधवल्या गेल्यात. ओ यावेळी फटका बसलाय, स्वतः फॉलो थ्रू मध्ये येतील. लगातारचा दुसऱ्या बॉल वरती दुसरा विकेट. तू चल मैं आया, सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये लागलेले हे ब्रेक, चुकीला माफी नाहीये, फलंदाज बाद. नक्कीच सर. आपण पाहायला गेलं तर सुहास ज्या पावलांनी मैदानाच्या आतमध्ये गेलेत ना, त्याच पावलांनी मैदानाच्या बाहेर आलेत. तू चल मैं आया हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलंय गोलंदाज शय्याजानं. शून्याचा चष्मा घालून पवेलियन एंडला पाठवले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हॅट्रिक ऑन या स्पर्धेच्या आतमध्ये अजय कांबळे, शरीराने देहबोली भरगच्च बांधा आहे, पहिलवान मैदानाच्या आतमध्ये आलेत. हॅट्रिक बॉल. हो यावेळी पहा हॅट्रिक मिळवली का? यस इट इज. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज ठरलाय. नाव आहे शय्याज आणि याच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या याच्यासाठी. वा भाई वा. जबरदस्त नेत्र दीपक कामगिरी सर मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. कारण पाहिलं गेलं तर संघाच्या संघनायकांनी दाखवलेला विश्वास गोलंदाजी नक्कीच आमंत्रित केलं गेलं आणि त्यानंतर माझा दाखवला तो विश्वास आहे तो कुठे सार्थ ठरवण्याचं कामकाज इथे पहिल्या 3 चेंडूमध्ये नक्कीच पाहायला मिळालंय. कारण 3 तारे सितारे मैदानाच्या बाहेर धाडलेत. यस तुम्ही फिनिश कसं करता याला फार महत्व आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. नवीन बॅटर आलेत कपिल. कपिल देवची आठवण होते, कपिल देव निकज यांची आठवण होते. या सगळ्या बाबींची चर्चा होईल. यस मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेत. हो यावेळी पहा पंचाकडे दाद मागितले, मात्र डॉट बॉल आला. लगातारचे 3 आणि मी म्हणेन चौथाही डॉट आहे.
4 बॉल आणि डॉट आलेत. मी मगाशी उल्लेख केला होता, टार्गेट तुम्ही कशा पद्धतीने सेट करणार याला महत्व नाही, तुम्ही अंत कसा करणार याला फार महत्व आहे आणि तेच करताना आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच सर. पुढचा बॉल येते मात्र समोर नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत ना, आपण आता वेगाने चेंडूपर्यंत येतील, फेकी करतील. तद्वर मात्र या 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने पाहिजे सांगाय धावसंख्या मात्र पोहोचते ती अर्थात 49. 49 या आकड्यावरती. सर काय मात्र शेवटचा बॉल आता मात्र राहिलाय. लास्ट इनिंग सेट करणारा बॉल, काय टार्गेट सेट केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये बीट केलंय, रनआउटची संधी. एकाच ट्रॅकवरती 2 खेळाडू, तुम्हाला धाव घेता येणार नाहीये. या अगोदरही तुम्हाला सांगितलं गेलंय, तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे क्रिकेटचा बुकमध्ये आता हल्ली हे नियम आलेत आणि त्यांना आपण फॉलो करतोय, जिथे यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जर बॉल खाली पडत नाही ना तर तुम्हाला धाव घेता येणार नाही. हेच सांगत असताना नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे वळूया. जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, टीम अप्पा प्रेमी अगेन्स्ट आई डोंजाई स्पोर्ट्स या टीमकडे आपण जाणार आहोत आणि त्यांच्यामध्ये केला जाईल टॉस. आणि जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे या टुर्नामेंटचे लीड कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळाले. तर नाव आहे, यस सर, येस, या टॉस घेऊया. चला मी दोन्ही संघाला विनंती करतोय, अप्पा प्रेमी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई डोंजाई स्पोर्ट्स. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण दाखल व्हायचं आहे, जिथे आपण नाणेफेक करणार आहोत. चला मी दोन्ही संघाला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. अप्पा प्रेमी 11 संघाचा संघनायक आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई डोंजाई स्पोर्ट्स संघाचा संघनायक. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, त्वरित आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स होते, आपला टॉस का बॉक्समध्ये आपण इथे दाखल व्हायचं आहे. इथे नाणेफेक इथे केली जाईल आणि त्यानंतर मात्र या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. चला पुन्हा एकदा आमंत्रित करतो, अर्थात अप्पा प्रेमी 11 संघाचा संघनायक आमच्याकडे अप्पा प्रेमीच लिहिलंय, आणणार आधी त्यांच्या विपक्षामध्ये. तुमच्यासोबत अप्पा प्रेमीच आहे ना, इथे वेगळं आहे का? कुठलं वाचलं आपण? हा काय नाही त्यांचं घेतलं, नाही तो त्याने तो आता नाही घेतला. चौथी मॅच नाही, त्याने रविवारचा लॉट बघितला, रविवारचा लॉट झाला, त्यांनी चुकून तो लॉट बघितला. चला सॉरी, थोडं क्षमस्व असेल. नेक्स्ट मॅच अप्पा प्रेमी आणि त्यांच्या अगेन्स्ट अन्ना राजे या 2 संघादरम्यान ही लढत केली जाईल. मी उत्तमजी लोहार साहेबांना विनंती करतो की आपण यायचं आणि आपल्या शुभ हातानं या स्पर्धेचा नाणेफेक आपण इथे करायचं आहे. चला दोन्ही संघाला आमंत्रित करतो. एका बाजूला अप्पा प्रेमी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अन्ना राजे, हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करतो की आपण या इथे आपण टॉस करणार. सन्माननीय उत्तमजी लोहार साहेब यांच्या शुभ हातानं आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये इथे मात्र इथे टॉस केला जाईल. चला 2 संघ पाहतो, एका बाजूला अप्पा प्रेमी आणि त्यांच्या विपक्षामध्ये अन्ना राजे. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो की आपण त्वरित या इथे आपण टॉस. माननीय उत्तमजी लोहार साहेब यांच्या शुभ हाताने इथे मात्र नाणेफेक केली जाईल. चला आपण पाहतो सर्वप्रथम दोन्ही संघनायकांचं नक्कीच इथे टॉस केला जाईल. टेलिस कॉल आणि इथे मात्र नाणेफेक जिंकले ते खऱ्या अर्थानं अप्पा प्रेमी 11 या संघांना मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि दोन्ही संघ सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाला आता. आणि चला आपण जाऊ सर्वप्रथम अप्पा प्रेमी 11 कोलकाता या संघाकडं. सर्वप्रथम आपलं अभिनंदन असेल, पण नाणेफेक जिंकला, आपला निर्णय काय असेल? आमचा निर्णय असेल गोलंदाजी करण्याचा. थोडक्यात उत्तर दिलं तर आज मात्र गोलंदाजी करायची. आणि मला आधीच सांगितलं जास्त प्रश्न विचारू नका, मात्र माझं काम आहे ते मी विचारणारच आहे. कारण हा मग पाहायला गेलं तर तुम्ही जरी इथे खेळत असा मुंबईमध्ये, मात्र गावा ठिकाणी तुमच्या मॅचेस आम्ही पाहतो, एक चांगला खेळ तुमचा वेळोवेळी पाहिला आहे. मात्र आज नवी आपली स्पर्धा आहे, कारण आपण ज्या असोसिएशनमध्ये खेळतो त्या नावाची आणि आपल्या सगळ्यांना एकत्र येणारी स्पर्धा आहे. कशा प्रकारे आपण एन्जॉय करताय? स्पर्धा ही अभिमानाची आहे.
आयोजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. नक्कीच जास्तीचा वेळ घेत नाही आपण पाहतो आप्पा प्रेमी इलेव्हन संघाचे संघनायक त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आपण पाहिलं तर त्यांच्या विपक्षामध्ये अण्णाराजे संघाचे संघनायक. सर्वप्रथम पाहायला गेलं तर थोडासा मनाविरुद्ध निर्णय आलाय. नाणेफेक नक्कीच त्याने जिंकलाय. जर आपण नाणेफेक जिंकला तर आपला निर्णय का असता? मी बॅटिंगच केली असती. नक्कीच म्हणजे कुठेतरी नाणेफेक जिंकलं तरी कुठेतरी धाडस करण्याचं काम आपल्या माध्यमातून नक्कीच केलं गेलं असतं. माझं सर आपण पाहायला गेलं तर नाणेफेक जिंकले प्रथम माफ करा नाणेफेक आपण हरलात. फलंदाजी आपल्याला करायची आहे. मग त्या रनर तेवढाचं आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी धावा करणं थोडं अवघड असणार आहे. मग आता कितीपर्यंत आपला धावा मारण्याचा आपली मजल आपण मारणार आहात नक्की? 60-65 पर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करू. नक्कीच. आणि जसं त्यांना प्रश्न येतात नक्कीच तुम्हाला सुद्धा विचारतो की आपण पाहतो ही आपली स्पर्धा एक चांगली स्पर्धा अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं पर्व 4th आहे. आणि एक दमदार आयोजन एक दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळेल आपल्या असोसिएशनच्या वतीनं. आपले अध्यक्ष असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेवरती आपलं मत का असेल? स्पर्धेबद्दल काय बोलू, सर्व छानच आहे. नक्कीच हे सुद्धा पाहायला गेलं तर यांना सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सेंटर ऑफ द न्यूज आपण पाहायला गेलं तर आप्पा प्रेमी इलेव्हन कोळगाव संघात नाणेफेक जिंकली आहे. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जावा. पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येथे आवाज जोडला गेला आहे अर्थात शैलेश जाधव सरांचा. धन्यवाद. स्वागत आहे सर्व तमाम क्रिकेट खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं. पूर्वार्धामधला खेळ संपलेला आहे. आपण उत्तरार्धाकडे जातोय. मैदानाच्या आतमध्ये घडले काय तर विलास आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यांना रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आले ते अविनाश. ओहो यावेळी जागा बनवली आहे ऑन साईडला. डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. आला ना तो या स्पर्धेतला एक दमदार रुबाबदार क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. सिद्धेश सर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती खरपूस समाचार. 4 धावेने धाव संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही टीम मध्ये आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली आहे. नक्कीच सर दोन्ही संघ त्याच आपण पाहिजे धाटेचे नक्कीच बांधणी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण अष्टपैलूचा भरणा असले दोन्ही संघ आहेत. आज मात्र पाहिजे धाव संख्या थोडी कमी पाहायला मिळाली. तसे जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आहे आणि थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल सर मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त बॉल पडल्यानंतर थोडासा स्किटही होतोय. बॉल थोडासा बाउन्सही घेतोय. मैदानाच्या आतमध्ये बीट करतोय. डॉट बॉल आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज नाव आहे अविनाश. तो करेल का नाश? गोलंदाज निघाला. स्विच हिट. मैदानाच्या आतमध्ये चूक झाली आहे. चुकीला माफी नाहीये. पहा कल्पनेपलीकडचं क्रिकेट. तुम्ही स्विच करता आणि वाईट मागता म्हणजे अशा पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळता येणार नाही. सेन्स वापरावा लागेल. कॅमेऱ्याची लेन्स आणि तुमचा सेन्स फार महत्वाचा आहे. नक्कीच सर या महत्वाच्या बाबी आहेत आणि ह्या महत्वाच्या बाबीकडे सुद्धा आपलं लक्ष असणं तेवढंही गरजेचं आहे. काय सर आपण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण मात्र खऱ्या अर्थानं विश्लेषण करताना नक्की छान समालोचन आज आम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आज नक्की छान कारनामा गोलंदाज करतायत. नाव आहे त्यांचं अविनाश. सर जसं पाहिलं गेलं तर अविनाश आहे. नाश मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न मात्र सातत्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. मात्र षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 5 आकड्यावरती. नक्कीच 5 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक चौकारही आला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र त्यांना पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकले नाही आहेत. कन्क्लुडी करता आलं नाही त्यांना. धावसंख्या रोखली आहे. जर आपण पाहिलं ना तर धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50 धावा तुम्हाला टार्गेट सेट केलंय. 49 बनवल्यात. 50चा आकडा म्हणजे अर्धशतकीय खेळी. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्यात. आता त्या धावांना अधिकचा वेग द्यावा लागेल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जे दुसरं पॉवर प्लेचे षटक आहे ना. तत्पूर्वी आपण पाहिलं ना तर 30 यार्ड सर्कलमध्ये काय प्रोटेक्शन लावलंय या सगळ्या बाबींची नोंद होईल. एक पॉईंटला आपण क्षेत्ररक्षक जर पाहतो. एक पॉईंटला एक कवसला थोडासा वाईडिश आहे. मी म्हणेन शॉर्ट मिड ऑफ वरती आहे. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला आहे. एक क्षेत्ररक्षक जर पाहिला ना तर शॉर्ट फाईन लेगला आहे. आणि तदनंतर मात्र एक क्षेत्ररक्षक काउ कॉर्नरला आहे. येस पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल शरीरापासून लांब ठेवलाय. अवे फ्रॉम द बॉडी मात्र ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये आहे म्हणजे डॉट बॉल आलाय. येस सर अशाच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेदक गोलंदाजीने अचूक टप्पा येथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना करावी लागणार आहे. कारण फक्त धावा आपल्याकडे 50 आहेत आणि समोरचा संघही तेवढाच मातब्बर आहे. म्हटल्यानंतर अशी गोलंदाजी मैदानात झाली पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने आपण हाताळला गेलाय. इथे मात्र फलंदाजाला सर उभं ठेवलंय. फलंदाजाच्या पाठीमागे जर पाहिलं ना तर कुठेतरी चॉप करण्याचा प्रयत्न होता. बीट केलंय. गोलंदाजीची धार जबरदस्त आहे. जशी एखाद्या तलवारीला कानसीने घासली ना तशी धार चढते तशी गोलंदाजाला डॉट बॉलने धार चढली आहे. नक्कीच
पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दाटणीचा चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र थोडा टप्पा मागे ठेवला. गती मात्र सारखीच पाहायला मिळाली आहे आणि निर्णय आणि परिणाम तो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सर मात्र सारखा पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर खांद्याचा जोर पुरेपूर वापर केला. ऍक्शनही कम्प्लीट आहे आणि ज्यावेळी डिलिव्हर करतात ना त्यावेळी जास्त जोर लावतायत. पुढचा बॉल इथे मात्र आपण मात्र अलॉंग नक्कीच खेळून काढला. कव्हरला क्षेत्ररक्षक प्रमोद आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र एक सिंगल धाव इथे मात्र सर पूर्ण होते. सर विशिष्ट कालावधीत आपण पाहिलं की इथे मात्र एक धाव आली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. कुठेतरी दबाव निर्माण करण्याचं दडपण निर्माण करण्याचं काम गोलंदाच्या माध्यमातून नक्कीच केलं जातंय. नक्कीच मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तुमची सुरुवात किती चांगली आहे याला महत्त्व नाही आहे, तुमचा अंत किती चांगला आहे याला महत्त्व आहे. पहा आयुष्य आणि जीवनामध्ये देखील तसंच आहे. तुम्ही सुरुवातीला येत असताना काही काळ तुमचा थोडा अडचणीचा असतो. मात्र पुढचा बॉल डावकुरी आताचे गोलंदाज आहे त्याच्यावरती चढवलाय प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅरी करेल का नाही. फार दूरवरून आले होते. रनिंग हँड कॅच घेण्याचा प्रयत्न होता. दूरवर येत असताना बीट झाल्यात आणि खऱ्या अर्थाने इथे एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला असतं. मात्र इथे संधी मिळाली आहे. नक्कीच सर. सर आपण पाहिलं तर काही संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते. गोलंदाजाने संधी मात्र निर्माण केली होती. प्रयत्न नक्की छान पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचं. मात्र झेल काय इथं पकडता आला नाही. ड्रॉप जरूर झाला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. इथे मात्र गोलंदाज मात्र कौतुक घ्यायला करावं लागेल की आपल्याकडे धावा कमी असताना कुठे धावा आपल्याला कमी करायच्या आहेत, धावा रोखायच्या आहेत, तो मात्र प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. पॉईंट झाला. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करताय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय विशिष्ट कालावधीनंतर एक दर्जेदार चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॅकफूट वरती गेले. तदनंतर मात्र बॅकफूट पंच बॅकवर्ड पॉइंटला सरळ सीमारेषे पार. थर्ड इयर सर्कलमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मस्तकावरून हा बॅकवर्ड पॉइंटला बॉल सरळ सीमारेषे पार पाठवलाय. अधिकचा वेग आता मात्र या फलंदाजीला मिळालाय. धावसंख्या 4 ने वाढली आणि जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. म्हणजे डबल डिजिटमध्ये धावसंख्या पोहोचली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथून पुढे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 39 रन्स. 18 बॉल 39चं इक्वेशन आहे. नक्कीच समीकरण आपण पाहिलं की येणारे 18 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. अशामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजीमध्ये मात्र बदल केला गेलाय. आपण पाहिलं गोलंदाज मार्कवरती नक्कीच नवीन गोलंदाज दाखल झाले ते आता राकेश कांबळे. सर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना नक्कीच आपलं काम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चोख प्रत पाडलंय. आता मात्र गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी करत असताना नक्कीच तसं कामकाज मैदानाच्या आतमध्ये येईल का, काय वाटतं सर? यस, चांगली कामगिरी होईल यामध्ये दुमत नाहीये. गोलंदाजी अतिशय सुरेख राहिली. मात्र एक सर्टन टाइम पाहिलाय की या टीमने सातत्याने वेगवेगळे गोलंदाज हाताळले आहेत. म्हणजे डिफरंट गोलंदाज हाताळले आहेत. एकाची लाईन समजूच दिली नाहीये. नक्कीच पुढचा बॉल येथे मात्र सर पाहिलं तर नक्कीच शैलीवरून कुठेतरी फलंदाज मात्र बीट झालाय. पहिला बॉल येथे मात्र कुठेतरी डॉट आलाय. क्रिकेटचा खेळ आहे ना तो तुमचा खऱ्या अर्थाने ऍक्शनला रिॲक्शन देण्यासारखा आहे. ज्या पद्धतीने हा गोलंदाज वेगाने बॉल टाकत होता, रिफ्लेक्शन थोडेसे कमी पाहायला मिळाले. या सगळ्या बाबी आहेत. पुढचा बॉल पुन्हा निघालेत. पुढचा बॉल पुन्हा सुंदर चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. अजय आपण पाहिलं की तर नक्कीच चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र एकच धाव. एका धावेने सर पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये थोडासा बदल होते. काही काळानंतर मात्र एका धावेने का होईना मात्र धावफलक मात्र पुढे सरसावते. इथे मात्र कुठेतरी जर आपण पाहिलं तर शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाला जर विजयाची चव चाखायची असेल ना सर, तर इथून कुठेतरी मोठ्या फटक्यांचा आधार घ्यावा लागेल. काय वाटतं? विजयाची चव ही गोड आहे की कशी आहे हे कागदावर लिहून नाही तर मैदानाच्या आतमध्ये खेळूनच तुम्हाला मिळेल. म्हणूनच म्हटलं तर ना साखर गोड आहे, ती कागदावर लिहून चालणार नाही, तर ती चाखावी लागेल. गोलंदाज पुन्हा निघालाय. पुढचा बॉल इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चांगला झेल टिपलाय. चांगला जजमेंट प्रमोद कांबळे यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडलाय. फलंदाज होत आहेत बाद. धक्का लागलाय तो पहिला शिवशंभू ग्रुपमान पातवडे या संघाला. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र सॉफ्ट जागेवरून हल्लेच नाहीये. त्या ठिकाणी त्यांना ज्या पोझिशनमध्ये होते सोप्पा झेल त्यांनी कॅरी केला. विकेटचं पतन झालं. मैदानाच्या आतमध्ये पहिली ब्रेक थ्रू, पहिली मासळी लागली गळाला. बिग फिश ऑन दी बिग बास्केट. नक्कीच सर मोठा मासा मात्र गळाला लागलाय. फलंदाज माघारी परतले. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. युवराज कांबळे मैदानाच्या आतमध्ये सर आपण दाखल होताना पाहायला मिळतात. सर या संघाचं आपण त्या खेळाडूचं आपण थोडासा बॅकग्राऊंड पाहिल्यात ना, तर नक्कीच ज्याप्रमाणे राकेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, दोघे सोबत क्रिकेट खेळले. दोघांना एकामेकाची स्ट्रेंथ विकनेस नक्कीच माहिती आहे. मात्र आज एकमेकाच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज मात्र कोणाचं पारडं जड ठरणार हे मात्र येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील. पुढचा बॉल इथे मात्र पहिला बॉल जरूर इथे मात्र फेस केला जाईल. पहिलाच बॉल उलट पद्धतीने समोरच्या दिशेला खेळून काढलाय.
क्षेत्ररक्षक येतात वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र या 2 धावा इथून मात्र संपूर्ण केल्या गेल्यात. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड पॅरलल खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमधून प्रोटेक्शन लॉंगॉनवरून आलं आणि जवळजवळ बरंचसं अंतर त्यांनी कापलं होतं आणि ते अडवत असताना 2 धावा रोखण्यामध्ये त्यांना यश मिळालं. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचली आहे सरळ 14 या आकड्यावरती. 14 रन्स, 14 आकडा, प्रेमाचा आकडा या शब्दाची चर्चा होईल. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा 14 हा आकडा खऱ्या अर्थाने प्रेमाचा आकडा. सिद्धेश सर, आज लग्न झालं की नाही मला माहिती नाही, मात्र 14 आकडा तुमच्यासाठी विशेष. तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल बरंच काही सांगून जातं. 14 आकडा आपण पाहिलं तर भारतीय देशाचे पंतप्रधान 14वे पंतप्रधान 2014ला आले आणि नरेंद्र मोदी हे नाव आहे त्यांचं. आणि विशेष करून 14 हा आकडा यासाठी ओळखला गेला की 14 फेब्रुवारी पुलवामा हमला, ब्लॅक डे म्हणून देखील ओळखला जातोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, मिड विकेट मधून येतील, थोडेसे वाईडिश आहेत, येतील, कॅरी करतील. 1 धाव घेतली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा फळकावरती लागल्यात. 3 षटकांचा अंतर्गत अर्थ 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळालाय आणि 15 धावा फळकावरती लागल्यात. 50चा पाठलाग करत असताना कुठेतरी आपण मागाशी सर म्हणालात की वेग वाढवायला हवा होता, तो मात्र वेग वाढताना पाहायला मिळत नाहीये. तो सेकंड इनिंग बॅटिंग करत असताना शिवशंभू ग्रुप मान पातवडे संघाचा. मात्र इथून येणारे 12 बॉल आणि पाहिलं गेलं तर 35 धावांची आवश्यकता आहे. गणिती भाषेमध्ये पाहिले गेले तर 17.50च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत. आता मात्र सर सामना कुठे पाहिलं ते सोप्या पद्धतीने नक्कीच पाहायला मिळत होता, पण सामना आता मात्र अवघड घेऊन बसलाय. इथून काय वाटतं पातवडे संघाने काय इथे खऱ्या अर्थानं अवलंबलं पाहिजे मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर? सिद्धेश सर, एवढंच म्हणेन ना, समंदर के तूफानों में अटकी पड़ी मेरी नैया है, तू कोशिश कर, तू मेहनत करिए, वक्त बड़ा शातिर है, इस पल तेरा है ना तो अगले पल मेरा है. एक खेळ बडा निराला है. पहा, इथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मगाशी देखील मी उल्लेख केला होता की वक्त के साथ सीखा जाता है आणि वेळेसोबत तुम्हाला शिकता येईल. वेळ ही तुम्हाला धडा शिकवत असते. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलच्या पाठीमागे 35 करायचे आहेत. हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. जीवाचं रान करावं लागेल. तालुक्याची प्रीमियर लीग आहे. प्रत्येक खेळाडूवरती आपल्या गावचा, आपल्या संघाचा, आपल्या गावातील प्रत्येक घरातला खेळाडू ही स्पर्धा पाहतोय. गोलंदाज निघाला. हो, यावेळी पहा बॅटची एज. तदनंतर मात्र लेग गलीमध्ये आपण पाहिलं ना, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो केलाय. एकाच एंड वरती 2 गाड्या, एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या थांबत नाहीत. धक्का लागतो तुम्हाला आणि धावायला रोखलंय आणि बॉल शिल्लक आहेत 11, बनवायचे आहेत 35. इथे मात्र सर डॉट बॉल आलाय. 11 बॉल 35 ची गरज आहे. प्रत्येक चेंडू इथे जर डॉट आला तर कुठेतरी पातोडे संघाच्या मात्र अडचणीमध्ये वाढ होणार आहे. मात्र गोलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू नक्कीच चांगला हाताळला गेलाय. पुढचा बॉल येथे मात्र सर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहिलं गेलं तो ऑप्शनच्या बराच बाहेर येथे मात्र ठेवला आणि पंचाने मात्र गोलंदाज दंडित केले गेले. अवंत स्वरूपाची धाव मात्र जरूर आली आहे. वाईट बॉलचा कॉल आलाय. पहा, वाईट बॉल आला ना तर वाईट वेळही येते. मैदानाच्या आतमध्ये आता वाईट वेळ येईल का? कोण कोणाची वाईट वेळ ठेवली? पहा, असं म्हटलं तर ना, रस्त्याने वाट दाखवायची नाही तर वाट लावायची. आता कोण कोणाची कशी वाट लावेल हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेत आपल्या ट्रॅकवरून. त्यांच्याकडे नाव आहे पहा, अक्षय. खेळाडू आहेत, अक्षय खेळाडू आहेत. 440चा झटका देतील का? पहिला बॉल. हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. वन्स अगेन ॲक्शन रिप्ले, झेरॉक्स कॉपी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. व्हाईट बॉल अनदर टाइम. मी मगाशी देखील उल्लेख केला, व्हाईट बॉल हाताळल्यानंतर व्हाईट वेळ यायला सुरुवात होते. नक्कीच ती सुरुवात झाली आहे का सर? ती वेळ आली आहे का? मात्र ती वेळ आली आहे का? त्या वेळेला थांबवलं सुद्धा जाईल का? याच्याकडे सुद्धा नक्कीच पाहावं लागणार आहे. कारण अविनाश आपण पाहिलं गेलं तर त्याच अक्षर सुद्धा आपण त्याच धाटीचा गोलंदाज नक्कीच पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक येतात. झेल मात्र इथे ड्रॉप झालाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा सर जीवनदान मिळालंय. काय नाट्य घडले मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना रे, कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचं कसं करू मी क्लेम कराय तुझ्यावर. क्लेम चुकलंय. रनआउटची संधी होती. पहा, विकेटही मिळाला असता कॅचच्या स्वरूपामध्ये. तदनंतर रनआउटची संधी, तिथे चूक झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. नक्कीच चुकीला सर माफी नाही आहे. इथे मात्र झेल सोडलाय का मॅच सोडलाय येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. मात्र तुम्ही जसं म्हणालात तिथं ते सुद्धा मैदानाच्या आत तंतोतंत लागू झालंय आणि तसंच आपण पाहतो पुढच्या बॉलवरती नक्कीच पाहायला मिळेल का? पुढचा बॉल खोला टाकलाय. ऑन साइड नक्कीच खेळून काढला. क्षेत्राच्या डीप मधून चेंडूपर्यंत वेगाने येतात. एक सिंगल धावामध्ये पूर्ण केली. एका धाव्याचं समाधान मानावं लागेल. एकापेक्षा अधिकचं इथे काही मिळणार नाहीये. एका धावेने मात्र धावफलक मध्ये हलकं थोडासा बदल त्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात
येस युवराज जे स्ट्राईक वरती आहेत ना, स्वतःवरती एवढा विश्वास आहे, अतिविश्वास कधी कधी संकटात नेतो. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला संधी देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे. मात्र पहा, काही खेळाडू असतात जे आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि साध्यही करून दाखवतात. त्याच्यामध्ये पाहायला मिळेल का? हो, यावेळी पहा ही चूक होतीये. सातत्याने आत्मविश्वासाचा घडा कधी कधी भरलेला असला तर तो दुष्परिणामही पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्याने डॉट हाताळलेत युवराज यांनी. नक्कीच सर जसं म्हणाल आत्मविश्वास हा शब्द असा आहे, तो जर अति झाला तर मात्र कुठेतरी अंगलट येताना आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालाय. पुढचा बॉल इथे उडवलाय कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्राचा फटका लागवताना चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पॉवर जनरेट केली आहे, बाकफूट वरती गेले आहेत. पहा जसे हे काटेरी शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचले ना, तसा त्यांच्यामधला तो आत्मविश्वासाची चावी अशी आहे ना, जी तुम्हाला पायथ्यापासून माथ्यापर्यंत घेऊन जाते आणि ती चावी मात्र आता ऑन केली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की माझ्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याची चावी माझ्या डोक्यात आहे, हे त्यांनी सांगून दिलंय. चौकार ठोकलाय, धावत संख्येला आता मात्र गती देण्याचा प्रयत्न केलाय. आता मॅच खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. धावफलकावरती धावत संख्या आहे 23. अजूनही 27 ची गरज आहे. नक्कीच अजून इथून 27 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो जो पाठलाग करायचा असेल तर अशाच मात्र मोठ्या फटक्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र लॉफ केलाय समोरच्या दिशेला, स्टँड अँड डिलिव्हर, होम डिलिव्हरी युवराज कांबळेच्या बॅट मधून हा दर्जेदार महत्वपूर्ण फटका, झटका देणारा 6 धावांसाठी सिक्सर. हाय व्होल्टेज षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना, रुतणारे काटे पायामधली गती वाढवतात. जितके काटे टोचतील ना तितका तुमचा वेग वाढेल आणि त्यांनी वेग वाढवलाय. आता मॅच ऑन झाली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6, बनवायचे आहेत 21. मॅच ऑन आहे. आता चर्चा राहिली आहे 6-21 डेथ ओव्हर मध्ये. 6 बॉल 21चं समीकरण, इक्वेशन अशा पद्धतीने आलंय. आता काय सांगाल, 2 बॉल आणि 10 धावा. युवराज ऑन झालाय, आता त्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल. नक्कीच युवराज इथे ऑन झालाय. सर म्हणतात ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. आणि खऱ्या अर्थाने जसं तुम्ही म्हणालात की शब्द टोचलेत आणि त्याचे मात्र प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र सुरुवात झाली आहेत. आता मात्र मोठ्या फटक्यांचा आधार घेतला गेलाय, कारण सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. कारण येणारे 6 बॉल आणि तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 21 मैदानाच्या आतमध्ये. मॅच पहिल्या बॉल वरती ऑन होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणत्या बाजूला गाडी झुकली जाईल, गाडी कोणत्या ट्रॅक वरती जाईल हे पाहावं लागेल. 6-21 ची मॅच. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आलेत राकेश, द निर्णायक, द की ऑफ द मॅन. मैदानाच्या आतमध्ये हाच तो खेळाडू आहे ज्याने मात्र ही मॅच बनवली. आता जर बिघडवण्याचा प्रयत्न असेल तर त्याच्याच हातामध्ये दिले आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट राकेश निघालेत डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी. पहिलाच बॉल शरीरापासून लांब आहे, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, पंचांनी थांबवलंय. वेट हा कॉल दिलाय, थांबा, गाडी पुढे जाणार नाहीये. नक्कीच सर, आता काही ते नियम आहेत ना, ते नियमाने मात्र फलंदाजाला मात्र कुठेतरी बंधनं जरूर घातली आहेत. कारण आपण पाहिलं की तर नक्कीच पहिला बॉल इथे मात्र डॉट आलाय. युवराज येण्याचा धावण्याचा जरूर प्रयत्न केला गेलाय, मात्र पंचाने सांगितलंय थांबा, इथे मात्र कोणत्याही प्रकारे धाव येते मात्र घेतली जाणार नाही. पहिला बॉल इथे मात्र डॉट आलाय. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल पुढे करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. पहा, क्षमता असते, क्षमतेपेक्षा जास्त धावलं ना तर दम लागतो, मात्र ते पोहोचण्यासाठी दमच लावावा लागतो. या सगळ्या बाबी आहेत. म्हणूनच म्हटलं आता ना की तुम्ही तुमच्या दुसऱ्याच्या मनगटापेक्षा तुमच्या मनगटातल्या शक्तीला ओळखा. स्वतःची ओळख तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची ताकद ओळखतात. यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने पॅरलल खेळ आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील आणि पहिल्या 2 आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 3, बनवायचे आहेत 16. 3 चेंडू आणि 16 धावा. सर 16 धावा म्हटलं की 16वा वरीस धोक्याचं म्हटलं जातं. हा धोका मात्र कोणाच्या बाजूने लागणार, कारण येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. आणि दोन्ही जर खेळाडू जर पाहिलं गेलं तर एकामेकाच्या विरोधामध्ये नक्कीच खेळतात, सोबत सुद्धा खेळलेत. आता मात्र कोणाचं पारडं इथून मात्र जड होणार आहे. पुढचा बॉल भन्नाट वेग आणि परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती चेंडू हाताळलाय. युवराज कांबळेला मात्र उभं ठेवलंय सर. कल्पनेपलीकडचं क्रिकेट. पहा, त्यांना वाटलं होतं की हा ट्रॅम्पलाईनच्या बाहेर आहे आणि आता मात्र कुठेतरी स्वतःवरती निराश आहेत. येणारी 2 बॉल आणि 16 ची गरज. पुढचा बॉल
ओहो, इथे चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना, निधड्या छाताडावर आयुष्याचे लावून तर निधड्या छाताडावर आयुष्याचे लावून तर नजर रोखुनी, अरे नजरेमधून द्यावं त्याला उत्तर. उत्तर दिलंय पहा इथे विमर्शानो. एका बॉल वरती 7 आलेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 2, बनवायचे आहेत 9 आणि येणारा बॉल फ्री हिट. म्हणूनच म्हटलं आता ना, अरे ना किसी यार से निकलेगा ना किसी हम सफर से निकलेगा, अरे अपने पाव में दबा खाटा अपने हात से ही निकलेगा. इथे क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव घेतली आहे, दुसरीसाठी निघाले आहेत आणि 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय. आता येणारा बॉल 1 आहे आणि बनवायचे आहेत 7. कंपल्सरी चेस आहे का? येस, कंपल्सरी चेस. मी मगाशी म्हटलं होतं ना, ना किसी यार से निकलेगा ना किसी हसीना से निकलेगा, अपने पाव में दबा काटा अपने ही या हात से निकलेगा. हातातला काटा काढावा लागेल. काय घडलंय? हो, यावेळी पहा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चूक करतायत, थोडस फंबलिंग पाहायला मिळालंय. मात्र 1 धाव घेत असताना दुसरीचाही प्रयत्न पहा. रन रेट फार महत्वाचं आहे, हेही जाणलं जात आहे. या सगळ्या कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतं तुम्हाला तालुका प्रीमियर लीग मध्ये, आणि तेच करत असताना आता इथे 2 धावा अंकित केल्यात आणि विजयामधला आणि पराभवामधला अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत विजयी संघाचं करूया अभिनंदन, मात्र पराभूत संघाला मात्र देऊया शुभेच्छा. एकाने मॅच जिंकली तर दुसऱ्याने मन जिंकलीत. दोन्ही खेळाडूंना आणि दोन्ही टीमला असतील खूप खूप शुभेच्छा. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आपल्या समोर येईल. नाव आहे राकेश ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. मोस्ट वेलकम राकेश. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाजामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा या संपूर्ण विभागामध्ये ज्या आवाजाने तुम्हा आम्हाला प्रेमात टाकले, A1 जोडी रोशन संते आणि विनोद पाटील सर यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया आणि त्यांच्या माध्यमातून मात्र ऐकूया या नेक्स्ट मॅचची संपूर्ण कहाणी. थँक्यू सो मच. चला विनोद पाटील सर, आपण कुठे असाल तर प्लीज या. मित्रांनो, आपण चांगली मॅच आपण पाहिलेत. एका बाजूला संघ होता तो अर्थात शिवशंभू